नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत. आजच्या या आधुनिक आणि प्रचंड गोंधळाच्या जगाचं जरा चित्र डोळ्यासमोर आणूया, जिथे लोक सतत एकमेकांशी वाद घालत असतात, ओरडत असतात आणि प्रत्येक छोट्या गोष्टीवर लगेच रिॲक्ट करतात. अशा या गोंगाटाच्या जगात कोणतीही प्रतिक्रिया न देण्यामध्ये आपलं खरं मानसिक सामर्थ्य कसं दडलेलं आहे, हे आपण आज शोधून काढणार आहोत. आपल्या आजूबाजूला बघा. समाज अनेकदा असं शिकवतो की शांत बसलो म्हणजे आपण कमकुवत आहोत किंवा हरलो. पण खरं सांगू, तात्काळ दिलेली प्रतिक्रिया म्हणजे आपल्या भावनांचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देण्यासारखं आहे. मग ते शाळेतले वाद असोत, सोशल मीडियावरचं रागात केलेलं टायपिंग असो किंवा ऑफिसमधले मतभेद असोत, या गोंगाटात शांत राहून संयमाने निरीक्षण करणं हेच खऱ्या मानसिक स्थिरतेचं लक्षण आहे. तर आपला पहिला मुख्य भाग आहे शांतता, म्हणजे कमकुवतपणा नाही, खऱ्या शक्तीची नवी ओळख. आता समजा सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीला अपमानित व्हावं लागलं, तर खरी ताकद कोणाकडे असते? जो रागाने लालबुंद होऊन स्वतःवरील नियंत्रण गमावतो त्याच्याकडे, की जो अगदी शांतपणे फक्त निरीक्षण करतो त्याच्याकडे? साहजिकच जो शांत राहतो ना, तो एका क्षणात परिस्थितीवर वर्चस्व मिळवतो आणि लोकांच्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळंच कुतूहल निर्माण होतं. म्हणूनच असं म्हणतात ना की खरी ताकद प्रतिक्रियेत नसते, तर ती प्रतिक्रिया नियंत्रित करण्यात असते. जेव्हा आपण शांत राहण्याचा निर्णय घेतो, तेव्हा आपण न बोलता एक खूप मोठा मेसेज देत असतो की दुसऱ्याच्या कोणत्याही नकारात्मक वागणुकीमुळे किंवा शब्दांमुळे आपल्याला नियंत्रित केलं जाऊ शकत नाही. हा एक खूप पॉवरफुल विचार आहे. पुढे जाऊया. आपला दुसरा भाग आहे शांततेचे विज्ञान, मेंदू आणि संयम. मानसशास्त्रामध्ये एक संकल्पना आहे, सायलेंट अथॉरिटी इफेक्ट. आता हे नक्की काय आहे? तर मानवी उत्क्रांतीने आपला मेंदू कसा तयार केलाय बघा. जेव्हा कोणी घाईघाईने आणि बचावात्मक स्पष्टीकरण देतं, तेव्हा मेंदूला वाटतं की हा माणूस घाबरलाय. पण याउलट जेव्हा कोणी जाणीवपूर्वक थोडा वेळ घेतं, शांत पॉज घेतं, तेव्हा तोच मेंदू याला सखोल क्षमता आणि भावनिक स्थिरतेचं लक्षण मानतो. आहे ना गमतीदार? हे मज्जा संस्थेच्या विज्ञानातून अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तात्काळ दिलेली प्रतिक्रिया आपल्या इमोशनल ब्रेनला, म्हणजेच भावनिक मेंदूला ॲक्टिवेट करते. तिथे फक्त आवेग आणि बचाव असतो. पण एक दीर्घ श्वास घेऊन शांत राहिल्यावर आपला थिंकिंग ब्रेन, म्हणजे विचार करणारा मेंदू कामाला लागतो. आणि हाच थिंकिंग ब्रेन आपल्याला विनाकारण चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवतो. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, विना वाद जिंकण्याची कला, शांततेची रणनीती. कोणत्याही वाटाघाटी किंवा वादविवादात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. शांततेमुळे एक असा धोरणात्मक दबाव निर्माण होतो ना, की समोरचा माणूस अनेकदा गडबडतो. तो गरजेपेक्षा जास्त बोलायला लागतो आणि स्वतःच्याच कमकुवत बाजू उघड्या पाडतो. असं का होतं? कारण मानवी स्वभाव संवादातील त्या डेड एअर किंवा शांततेसोबत खूपच अस्वस्थ होतो. तिथे तुमची शांतता आणि विचारांची स्पष्टता परिस्थितीवर पूर्ण अधिकार गाजवते. विषारी किंवा टॉक्सिक वातावरणाचा सामना करताना हा नियम अगदी सोन्यासारखा आहे. अशा वागणुकीला फक्त एकाच गोष्टीची भूक असते, ती म्हणजे तुमच्या भावनिक प्रतिक्रियेची. समोरच्याचा संयम सुटावा असंच त्यांना वाटत असतं. पण तुम्ही पूर्णपणे शांत राहिलात तर या अनावश्यक नाटकाचा ऑक्सिजनच कट होतो आणि तो ड्रामा तिथेच भुकेपोटी संपून जातो. चौथा भाग बघूया, भावनिक ट्रिगर्स, लपलेल्या जखमा भरणे. कधीकधी आपण स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारला पाहिजे. हा जो अचानक आलेला राग किंवा स्फोटक प्रतिक्रिया आहे, ती आत्ताच्या या क्षणामुळे आलीये की भूतकाळातल्या एखाद्या न भरलेल्या मानसिक जखमेतून बाहेर येतेय? कारण अनेकदा आपली रिॲक्शन सध्याच्या संवादातून न येता आपल्या जुन्या आठवणींमधून आलेली असते. आणि हीच स्वतःच्या भावनांची जाणीव खूप महत्वाची ठरते. ती आपल्या ट्रिगर्सची ताकद मोडून काढते. एका गोंधळलेल्या जुन्या वेदनांनी चालवलेल्या अनियंत्रित रिॲक्शनचं रूपांतर ती एका शांत, जाणीवपूर्वक आणि वर्तमानातल्या रिस्पॉन्समध्ये करते. रिॲक्शन नाही तर रिस्पॉन्स द्यायला शिकायचं. आणि आपला शेवटचा 5वा भाग, पॉवर पॉजची सवय, भावनिक नियंत्रणाचे दैनंदिन उपाय. आता हे रोजच्या आयुष्यात कसं आणायचं? त्यासाठी या 3 सोप्या सवयी करून पाहता येतील. एक म्हणजे बोलण्यापूर्वी फक्त 2 सेकंद थांबायचं. दुसरं, राग आणणारा एखादा मेसेज आलाच तर लगेच रिप्लाय द्यायचा नाही, थोडी वाट पाहायची. आणि तिसरं म्हणजे रोज स्वतःसाठी फक्त 5 मिनिटे शांत बसायचं.
या छोट्या सवयींमुळे आपण आपल्या मज्जासंस्थेला कोणत्याही परिस्थितीत पूर्णपणे स्थिर राहण्याचं जबरदस्त ट्रेनिंग देतो. हा एक विचार नेहमी लक्षात ठेवा. प्रतिक्रिया भावनेतून येते तर प्रतिसाद जाणीवेतून येतो. प्रत्येक वाद जिंकणे म्हणजे यश नसतं बरं का, तर कधीकधी तिथून शांतपणे निघून जाणं, आपली आंतरिक शांतता जपणं आणि स्वतःला न हरवणं हाच आपला सर्वात मोठा विजय असतो. तर एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने आपण आजच्या या विश्लेषणाचा शेवट करूया. रोजच्या जीवनात अशा कोणत्या परिस्थिती आहेत ज्या आपल्याला सर्वात जास्त ट्रिगर करतात? याचं उत्तर शोधणं हीच खऱ्या भावनिक स्वातंत्र्याकडे जाणारी पहिली पायरी आहे. हे विश्लेषण आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा.